मस्त ड्रेस आहेत गड्या इथं. दादा मस्त मस्त ड्रेस दाखवा बरं. ताई ड्रेस कसे पाहिजे तुम्हाला? पंजाबी सूट आणि म्हणजे पंजाबी सूट पाहिजे का लॅगिन्स टॉप पाहिजे? कसे पाहिजे? दादा दाखवा ना. म्हणजे पंजाबी सूट दाखवा, कॉट सूट दाखवा, म्हणजे डेली वेअरसाठी दाखवा. 2 दाखवा डेली वेअरची आणि 2 असे म्हणजे कुठं बाहेर जाण्यासाठी दाखवा. दादा हे शॉप आताच उघडलं ना? त्या दिवशी ओपनिंग होतं, बघितलं मी. महालक्ष्मी शॉप. हो हो ताई, हो हो, ओपनिंग होतं आपलं. हो आताच उघडलं 8 दिवस पहिले. तसं काय ताई, रिस्पॉन्स चांगला आहे इथं नाही? म्हणजे एरिया चांगला आहे ना? हा स्टँडर्ड एरिया आहे नाही? दादा रिस्पॉन्स तुम्हाला माहित आहे 8 दिवसापासून काय रिस्पॉन्स भेटला? हो ताई, तसं म्हणजे आहे, कस्टमर वगैरे बरेच काही पाहून जातात. नवीन आहे आपण तर काही खरेदी करतात. तसं बऱ्यापैकी चांगलंच आहे. अच्छा अच्छा, हो का? हो हो, अच्छा हो, आहे दादा, म्हणजे चांगला एरिया आहे आमचा. दाखवा ना ड्रेस, दाखवा चांगले चांगले मस्त मस्त ड्रेस दाखवा. म्हणजे सासूबाईने दिले मला पैसे ड्रेस घ्यायसाठी. द्या आता, दाखवा दादा ड्रेस दाखवा मस्त मस्त. हो हो, दाखवतो दाखवतो. बसा ना बसा. हा हे पहा ताई, एकदम म्हणजे लेटेस्ट डिझाईनचे ड्रेस आहेत. कॉट सूट आहे, पंजाबी सूट आहे, लेगिन्स टॉप आहे. वाव दादा, ड्रेस तर एकच नंबर आहेत. खूप मस्त आहे, असं वाटतं सगळे घेऊन घ्या. घ्या ना मग ताई, घेऊन घ्या ना. नाही नाही, सध्याचे 4 देऊन द्या. हे हा रेड देऊन द्या, हा ब्ल्यू देऊन द्या. हा हे 4 देऊन द्या इकडचे. बरं बरं ताई. जाम भूक लागली कडे आता, लई भूक लागली जोरात. मस्त वडापाव खाऊन घेतो इथं आता. लई भूक लागली. शहर म्हटलं की लई फिरायला लागते, लवकर ॲटोही समजत नाहीत. अरे भाऊ, भाऊ, कोण नाही कडे इथं? कोणीच नाही इथं. तर इथं उघड ठेवून दिलं, चालले गेले कुठं गेले तर. अरे का? दादा, इथं कसे का तुम्ही? अरे इकडे अकोल्यात काम होतं जरा, म्हणून आलो होतो. इकडे काय ड्युटीवर चालले का काय? अरे नाही नाही, ड्युटीवर नाही हो. आता हे आपलं इकडे काम होतं मली. ड्युटीहून म्हणजे कसं, ड्युटी म्हणजे आपलं फिरिसचं काम आहे ना. चला ना घरी चला. अच्छा अच्छा, हो हो, फिरस्तीचं काम आहे. नाही आज रविवार आहे म्हटलं, सुट्टी गिट्टी आहे का काय? हा आता सुट्टी आहे तशी कंपनीकडून आपल्याला. पण जसं कसं आता ते म्हणजे काही काही काम राहिलं पेंटिंग की आपण त्यावेळी करत असतो मग, हाफ डे सारखं. हो चला ना घरी चला. राहू द्या ना आता, खाली इथं वेट झाली कशाला आता. या उतरा, आपण मस्त वडापाव खाऊ गरम गरम. अरे नाही हो, इथून जवळच घर आहे आपलं. इथं कुठं वडापाव खाता? चला घरी जाऊन जेवणच करा आपले. अरे नाही नाही दादा, जेवण नाही, मला घरी जायचं आहे अर्जंट. पाहून जा ना दादा घरी. दादा काय घरी जाऊ नाही, चला तुमच्या बहिणीचा स्वयंपाक खाऊन पा. तुमची बहीण मस्त स्वयंपाक बनवते बरं. नाही नाही, माझ्या बहिणीला कुठं तकलीफ राहू द्या. काहून बा, तुमच्या बहिणीला कायची तकलीफ? तिच्याच भावाला घेऊन चाललो बा, माझ्या भावाला घेऊनच नाही चाललो. हा. चला चला बसा. आता बरं, भात नांदाच लावून राहिले तुम्ही, चला. बापरे, छान मस्त पोहे केले तुम्ही. त्याच्यावर मस्त छान रतला मी शेव टाकले होते. खूपच छान टेस्ट आली होती. आता किशोरराव काही आज येत नाहीत घरी, संडे आहे, त्यांना खूप त्यांचं काम पेंडिंग आहे. पूर्ण त्यांचं काम झाल्यानंतर ते येतील, तेव्हा संध्याकाळी बघेल स्वयंपाकाचं. आता छान झोपीन राहिली. आज तर म्हणजे डोकं धुतलं नाही मी, केस धुतले, मला खूपच झोपीन राहिली. माझा प्रॉब्लेमच आहे, ज्या दिवशी मी केस धुते ना त्या दिवशी मला झोपच खूप येते. आता मस्त झोपून देते, छान तार वगैरे लावून घेते आणि झोपून देते. आता थंडी पण लागून राहिली. बापरे, आतमध्ये झाली थंडी लागते, बाहेर गेली की ऊन लागते. हिवाळा सुरू झाला नाही, हिवाळ्यात हाच मोठा प्रॉब्लेम आहे. झोप पण लवकर लागणार नाही आता. झोपच वाटून राहिलं, पण काय हिवाळ्यात नाही का झोपूनच राहा वाटते दिवसभर. इकडे वर आहे काय? हो हो, या या या, वर आहे या. हा, या दादा या. अगं तेजस्विनी, अरे वा, मस्त आहे हो घर. बापू एकच नंबर घर आहे. हो हो. काय स्वतः विकत घेतलं काय भाड्याचं आहे? नाही हो, रेंटवर आहे. विकत कशाला हो? आपलं शेगावात घर नाही आहे काय? विकत कशाला अकोला तिथं? हो काय, भाडं भरत असेल मग याचं का? घर मोठं आहे, पॉश आहे मस्त. हो काय तर 6,000 रुपये भाडं आहे, लाईट बिल वेगळं. बापरे, लय भाडं आहे हो. आता नोकरीवर आले की आठवत नाही बा, धंद्यावाल्याला प्रश्नच पडते. अरे नाही हो बा, नोकरीवाले काय, नोकरीवाले धंद्यावाले पुढे आहेत नोकरीपेक्षा. नोकरी काय मोजकच पगार येते, त्यात आम्हाला महिनाभर काढायला लागते. बसा, तुमच्या बहिणीला बोलावं तुम्ही, बसा. हो हो. अगं तेजस्विनी, ए तेजस्विनी, तेजस्विनी झोपली का? उठ ना. काय काय? अरे तुम्ही कसे काय रे? तुम्ही तर येणार नव्हते ना संडे आहे. मी म्हणे मला दिवसभर काम आहे म्हणे. मी स्वयंपाक नाही केला, पहिले सांगते. माझ्यासाठी पोहे केले होते, एक प्लेट खाल्ले. मग तुम्ही बाहेरून कोण आले चाललं नाही.
करत नाही आता. मला आताच कुठे झोप लागली होती तुम्ही आले. अगं चुप बस, हळू बोल. ते पाहुणे आले ना. काय पाहुणे? कोणते पाहुणे? कोणते पाहुणे घेऊन आले तुम्ही? काय करा ना? अगं पाहुणे म्हणजे छायात वहिनीचे भाऊ आहेत, गजू दादा. चल बाहेर चल. अरे काय पण ते चारचा भाऊ इथे कशाला आला? शेगावलाच आहे म्हणा, तुझी बहीण शेगावला राहते म्हणा, इथं काय काम आहे? ए चुप, असं म्हणू नको, ऐकतील ना ते. काही पण आपलं. चल चल बाहेर चल आणि फ्रेश हो पटकन. ते त्यांना भूक लागली, स्वयंपाक कर. काय स्वयंपाक? आणि मी माझी चाकदा करायची कंडिशन नाही आहे इथे. स्वयंपाक तर दूरची गोष्ट आहे. बाहेर घेऊन जायला कुठे? फालतू रिकामे कामं करत राहता. स्वतः पण फिरता, लोकांना पण आणता घरात. मी काहीच करत नाही. बरं घरी नाही म्हणा, ते बाहेर गेली म्हणा. त्याची श्री मी त्यांना सांगितलं तू आतमध्ये आहे म्हणून. माझा अपमान करते का तू? चल हो पटकन आतमध्ये, बाहेर हो चल. तेव्हा मला भांडण नाही पाहिजे दुसऱ्याच्या घरात, समजलं ना? पटकन बाहेर जातो. मला याची इच्छा नाही आहे बाहेर. मी काहीच नाही करणार. तुला काही माणुसकी गिनुसकी आहे की नाही का? तुला म्हटलं ना बाहेर चल म्हणून. अरे बाईचं बहुतेक जीवावर आलं गड्या. मी आलो तर मी म्हणून मी येत नाही म्हणून. आजकाल मला माहीत आहे ना, पटतच नाही कोणी कोणाच्या घरी गेलं तर. हे बाई बळबळ कुरली गड्या बापूली आहे. नाही फालतू आलो गड्या मी. उठून जाणे चांगलं वाटत नाही. बापूली म्हणतो मला अर्जंट फोन आला, मी जातो. अरे बापू, नाही बापू. अरे दादा बसा ना बसा. येऊन राहिली, झोपली होती ते, येऊन राहिली. अरे नाही बापू, ते मला अर्जंट फोन आला, ते मला घरी जायला लागतं अर्जंट. अरे नाही हो, बसा ना, चहा तर घेऊन जा. नाही ना बापू, बा आपला चहा नाही, आपलं जेवण तुमच्याकडे राहिला, पण आज काहीच नाही. येतो मी. दादा थांबा ना, असं काऊन थांबा ना, तुमची बहीण करते ना चहा. नाही नाही खरंच राहू द्या, आता कधीतरी. अरे दादा थांबा ना. अरे नाही बाप्पू, राहू दे येईन ना मी एखाद्या वेळेस येईन ना. बहुतेक ऐकलं वाटते कडे येईन, म्हणून तर लगेच चालली गेली. त्याच्या सिंधीचं काहीतरी करावंच लागेल मला. डोक्याच्या बाहेर चालली गोष्ट आता. प्रियंका अजून आलीच नाही काय? नाही नाही अजून आलीच नाही. जातो म्हणे ड्रेस आणण्यासाठी, अजून आलीच नाही. पाय तशी ड्रेस पसंत नशी येत तिले. हो नाही. आई आई ताई ताई, पापा पापा मी काय आणलं? पाहिली काय आणलं? आई आई स्वस्तात मस्त ड्रेस आणली मी, स्वस्तात मस्त. ओ माय हो काय वा असं लय उशीर लावला. तेच म्हटलं ड्रेस पाय तशी म्हटलं एवढे मोठे आणले काय? तुला फक्त मी 1200-1300 रुपये दिले होते. ते रोजी टाकले वाटते पैसे, अजून नाही ते जवळ असतील पैसे. काही नाही आई, नाही कॉम्बो ऑफर आहे ना, कॉम्बो ऑफर. मग काय तर मस्त. आई स्वस्तात 2 ड्रेस फ्री भेटले. 1200 रुपयात 4 ड्रेस भेटले, ते पण चांगल्या क्वालिटीचे. हो काय वा चांगलं आहे. मग आता दाखव मग घालून. हो आई आत्ता आली मी. याच्यातलं कोणतं घालू सांगा बरं? कोणताही घाल, कोणताही घाल. तुला कोणताही चांगला दिसते, गोरी आहेस ना तू, घाल जाय. हो आई. आई हे पा कशी वाटून राहिली मी ड्रेसवर. ताई माय सादर दिसू राहिली वा. मस्त आणले वा, अंग मुरून ड्रेस आणले प्रियंकानं. पाय खालचा पॅन्ट किती मोठा आहे, वर तुला ते झबलं काय म्हणतात माहिती रे, ती लगे लंब्या बायाचं आणलं का वा. ओणी गिणी माणूस कित पद्धतशीर ड्रेस आणले बाई मायासून येणं. काहीच सांगा लागत नाही, पण काय आहे की नाही मस्त आणले. मलाच वाटलं माहिती बांडक्या बायाचं आणतं का काय. नाही आई ते बांडक्या बायाची आहे की ना ती होते, पण ते मलाच नाही आवडत, म्हणून नाही आणली मी. हे चांगले वाटून राहिले ना, कलर वगैरे कसं आहे. नाही परवडले ना आपल्याला 1200 रुपयात 4 ड्रेस. नवीन दुकान उघडले की त्यानं, त्याच्यामुळे त्याच्यावर ऑफरच ऑफर आहे. असं आहे ते परवडले म्हणून मी आणले. मी ओळख काढली, मग म्हटलं नवीन दुकान उघडलं का तुम्ही? त्या दिवशी पाहिलं म्हटलं मी. हो म्हणे ताई. मग तसं तर 1500च म्हणतो, मग त्यानं 300 अजून कमी केले. म्हटलं चला चांगलं आहे. तर म्हटलं मग मी चांगला व्यवस्थित भाव असं म्हटलं तर आम्ही मग 2-3 जावं आहे म्हणजे दुकानातून घेत जाऊ म्हटलं सगळं. नाही ते सगळंच भेटते म्हटलं, पेटीकोट आणि सर्व लेडीजचं सामान, पंजाबी सूट साडीपासून सगळं आहे त्या दुकानात. हो का ग प्रियंका? बापरे मस्त आहे. मग एक वेळ जाऊन पाहावं लागेल गड्या आता. नाही आपल्या लहान बाळासाठी आहे का नवीन छान छान असं काही असलं आपण घेतलं असतं मग. हो ताई लहान बाळासाठी पण आहे, मी पाहिलं ना ताई. लहान बाळासाठी पण छान छान नवीन नवीन आहे मस्त कपडे. आपण आपल्या बाबू साईड नाही का तिथूनच कपडे घेऊ ताई. अब माय पहिले होते त्या बाबूले, पहिलेच घेऊन ठेवता काय? अब पहिले घेऊ नाही म्हणतात. हो काय मग काय होते? मग बाबू आल्यावर मग कसं काय? बाबू कवकळच ठेवसन काय? नाही वा बाबू झाल्यावर मग आणू ना त्या दिवशी. हो काय
पण मग ते कोरे कपडे चालत नाही ना घालायला, असंही म्हणतात ना. अहो लहानपणचे कपडे आहेत लेकरायचे, मॅटवून दिलाय तसेच. हा मस्त ते एक दिवस काढीन पेटी आणि लगे धुवून घेईन. हा धुवून घेईन मस्त नरम कपडे आहेत हो चांगले, आणि ते घालू 1-2 दिवस, मग घालू मग बाबूले नंतर नवे पाण्यातून काढून, कोरे असले पाण्यातून काढून घातले की चालते ना. हो काही यांचे कपडे ठेवून दिले आहेत का तुम्ही? दाखवजा बरं मला कसे आहेत ते. काढीन ते उद्या पेटी काढीन सगळी, तर जुना अल्बम आहे, जुने कपडे आहे, जुन्या लय आठवणी आहेत हो प्रियंका. हो काही आई उद्या काढ जा ना आई, मी 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 काढीन ती पेटी, तुम्ही नाही काढली तर काय अशी आहे मग. तिला सांगितलं की बातच काढतो म्हणते, उद्या काढ जा आता.